नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे मोत्याच्या दागिन्यांना विशेष मागणी आहे। त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोती कडांचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भरजरी साडी, दागिने आणि त्यात हातात मोत्याच्या बांगड्या असतील तर तुमचा लुक एकदम रॉयल दिसेल। मोत्याचे तोडे किंवा मोठे कडे भरजरी साडीवर घातल्यास शाही दिसतात। पारंपरिक हिरव्या किंवा इतर रंगाच्या बांगड्यांसोबत मोत्याच्या बांगड्या मिक्स करून घालता येतात। जर तुमची काठापदराची साडी साधी सिंपल असेल तर तुमचा लुक उठून दिसण्यासाठी हिरव्या बांगड्यांसोबत असे मोत्याचे कडे तुम्ही घालू शकता। लग्नातील हिरव्या चुड्यामध्ये नवरी मोत्याच्या बांगड्या घालते, त्यामुळे तुम्ही या पद्धतीचे छान चुडा लग्नात परिधान करू शकता। लग्नात नऊवारी साडी नेसल्यानंतर हातामध्ये मोत्याच्या बांगड्या अतिशय सुंदर दिसतील। या पद्धतीच्या गोल्ड मोत्याच्या बांगड्या साडी किंवा ड्रेसवरही खूपच छान शोभून दिसतात। या बांगड्या ऑनलाईन शॉपिंग किंवा बाजारात सहज मिळतील। काही जणींना हेवी बांगड्या किंवा कडे परिधान करायला आवडत नाहीत, अशा वेळी तुम्ही या पद्धतीच्या मोती कडे घालू शकता। फुलांच्या माळासारख्या असणाऱ्या या बांगड्या आपल्या साजशृंगारात भर घालतात। मोत्याचे दागिने हे नेहमीच फॅशनमध्ये असतात। पांढरे शुभ्र मोती आणि त्यामध्ये ग्रीन, व्हाईट, रेड कलरचे स्टोन असल्यामुळे ह्या कलरफुल बांगड्या दिसायला खूपच आकर्षक दिसतात। हिरव्या बांगड्यांचा कलर आणि मोत्याचे कॉम्बिनेशन खूपच रिच आणि रॉयल दिसते। खास प्रसंगी किंवा लग्न समारंभांना प्लेन हिरव्या बांगड्यांसोबत असे मोत्याचे कडे फारच एलिगंट दिसतात। या मोत्याच्या कड्यांमध्ये पिचोडी बँगल्स, तोडे, मोती कडे असे वेगवेगळे पॅटर्नमध्येही उपलब्ध आहेत। जर तुम्हाला हिरव्या बांगड्या घालायच्या नसतील तर खास प्रसंगी साडीवर तुम्ही असे मोत्याचे एक कडे देखील घालू शकता। जर तुम्हाला सुद्धा ह्या मोती कड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।